नांदेड शहरातील ITI कॉर्नर परिसरात हॉटेल इम्पेरियलचा मोठ्या थाटात शुभारंभ दिनांक 28 फेब्रुवारी रोजी करण्यात आला। नांदेड जिल्ह्यातील खवय्यांसाठी हॉटेल इम्पेरियलनी आणली आहेत स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज पदार्थ। येथील पदार्थ अतिशय स्वादिष्ट असून अल्प दराने नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत। याच हॉटेल इम्पेरियलचा शुभारंभ खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते मोठ्या थाटात करण्यात आला। यामध्ये इंडियन, चायनीज, बिर्याणी, कबाब मंडी यासारखे स्वादिष्ट पदार्थ उपलब्ध असून एकदा हॉटेल इम्पेरियलला अवश्य भेट द्यावी असे आवाहन KY शेख यांनी केले आहे। मुझे खुशी है कि यहाँ पर खास करके नॉन वेजिटेरियन वेजिटेरियन दोनों का ही शादाब आ गया। शादाब यहाँ पर खास हैदराबादी स्टाइल का ऐसे ही इंटीरियर बनाई है, फैमिली सेक्शन है बेहतरीन। तो जैसे इन्होंने आगरापुर के हाईवे पे रेस्टोरेंट उसी तरीके से इन्होंने आज नांदेड़ शहर में दी है। मेरी बहुत बहुत शुभकामनाएं। माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या आशीर्वादाने हे हॉटेल चालू केलं। हे मागच्या 3 वर्षापूर्वी दाभड फाटा इथे इम्पेरियल पासून एक मोठी हॉटेल उघडण्यात आलं होतं आणि त्यावेळेस साहेबांनी काही गोष्टी सांगितल्या होत्या। सत्य झाल्या। त्यांनी सांगितलं हॉटेल तुमचं खूप चालणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला पार्किंगचा कमी पडेल आणि खरोखर झालं ते साहेबांना तुम्ही अगोदर कळलं होतं। आज आम्हाला पार्किंगसाठी जागा कमी पडत आहे आणि तिथला उदंड प्रतिसाद बघून आज नांदेडवाल्यांची नीड होती किंवा तुम्ही ते नांदेड सिटीमध्ये चालू करा, पार्सल सेवा चालू करा, कारण हायवे आहे पण लांब आहे, त्याच्यामुळे तुम्ही नांदेडमध्ये चालू करा। त्यामुळे आम्ही लोकांच्या आग्रहास्तव आम्ही नांदेडमध्ये नवीन शाखा, नवीन ब्रँच इम्पेरियल चालू केली आहे आणि आमची इच्छा होती की मागे जर साहेबांनी उद्घाटक साहेबांनी दिली होती आणि ते आमचं म्हणजे एकदम अगदी भरपूर चांगलं चालू होतं। त्याच पद्धतीनं इथे पण साहेबांनी आशीर्वाद द्यावा चालू करा आमची इच्छा होती। आमच्या विषयाला मान देऊन साहेबांनी आज उद्घाटन केलं। या हॉटेलचं वैशिष्ट्य म्हणजे पूर्ण हैदराबाद डिशेस आहेत, व्हेज आहे, नॉन व्हेज आहे आणि फॅमिलीची बसण्याची वेगळी व्यवस्था आहे आणि फुल्ली AC आहे। त्यामुळे नागरिकांसाठी एक चांगली सुप्रसिद्धी आहे आणि रेट बी अगदी रिजनेबल आहे आणि टेस्ट चांगला आहे। त्याबद्दल आम्ही गॅरंटी देतो आणि हायजेनिक